अ, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. प्रभूने ही सुंदर अशी वेळ दिली त्याच्या चरणी येण्याची आणि अ, त्याच्या वचनावर पुन्हा एक वार मनन करण्याची. त्याबद्दल देवाला गौरव, महिमा आणि सन्मान मिळो. आपण या दिवसामध्ये अ, थेसलोनिका जे पहिलं पत्र आहे पौलाने लिहिलेलं, त्यावर मनन करत आहोत आणि अद्भुत रीतीने आपण अध्याय 3 जो आहे तो मागील आठवडी संपवलेला आहे आणि शेवटी आपण मागील आठवडी जे पाहिलं ते आपल्या समोर आहे. विशेष करून वचन 13 पर्यंत आपण पाहिलं. 11 ते 13 जिथं अ, आपल्याला शिकायला भेटतं की पौलाने केलेली जी प्रार्थना आहे त्याचं वर्णन तिथं केलेलं आहे आणि त्याच्या प्रार्थनेचे मुद्दे काय होते ते आपण पाहिले. विशेष करून वचन 11 मध्ये आपण शिकलो की पौल त्यांच्याकडे जाण्यासाठी थेसलोनिकाकारांना भेटण्यासाठी उत्सुक होता आणि अ, परंतु त्याला अनेक अडखळणाला सामोरं जावं लागलं. त्याने प्रयत्न केले त्यांना भेटण्याचे पण, आणि म्हणून आता त्याची ही प्रार्थना होती की देवाने त्यांच्याकडे त्याचं येणं जे आहे ते निर्विघ्न, कोणत्याही प्रकारचं अडखळण त्याच्या येण्यामध्ये येऊ नये म्हणून तो प्रार्थना करतो. आणि मग त्यामध्ये आपण शिकलो की त्याची प्रार्थना किती सैद्धांतिक, नाही का, अ, किती ईश्वर वैज्ञानिक आहे ती, आणि किती अद्भुत रीतीने तो प्रार्थना करतो. त्याच्या प्रार्थनेचं केंद्र काय होतं आणि त्याच्या प्रार्थनेची विनंती काय होती, तर मग त्याचं येणं, त्याचं थेसलोनिका येथील मंडळीला भेटणं, तोंडोतोंड पाहण्याची त्याची इच्छा होती. आणि मग पुढे दुसरी विनंती आपण शिकलो होतो की त्यांची जी प्रीती आहे वचन 12 मध्ये, जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढून विपुल करो. प्रीतीबद्दल तो प्रभूकडे विनंती करतो. आणि या सगळ्यांचा उद्देश काय होता, तर तो उद्देश आपण वचन 13 मध्ये पाहिला होता की ह्यासाठी की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल, त्यावेळेस त्याने तुमचे अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत. आणि मग या उद्देशासाठी पॉल म्हणतो की मी तुमच्याकडे यावं जेणेकरून अधिक तुम्हाला मी स्थिर करू शकेल, जे आपण अगोदरही शिकलो होतो. आणि एवढंच नाही, तर तो आणखी म्हणतो की तुम्ही आम्ही तुमच्यावर केलेली प्रीती ती तुम्ही पाहिलेली आहे. आणि आणि तशीच तुम्ही एकमेकावर प्रीती करा आणि सर्वावर प्रीती करा. आणि मग शेवटी ते म्हणतो या सगळ्यांचा उद्देश हा आहे की ज्या वेळेस आपला प्रभू येईल वैभवाने पवित्र जनांसह, त्यावेळी तुमची अंतःकरणे जे आहे ती देवासमोर पवित्रतेत निर्दोष राखली गेली पाहिजे, नाही का. तुमच्या अंतःकरणामध्ये तो दोष राहिला नाही पाहिजे, नाही का. आणि मग तोच मुद्दा जो आहे आता पौल पुढील अध्यायामध्ये हाताळणार आहे. आणि इथपर्यंत आता पौल जो आहे आपल्याला पाहायला भेटतं की वेगवेगळ्या प्रकारे जे जे तत्व आहे तो शिकवतो आणि मंडळीला तो अनेक महत्वाचे जे मुद्दे आहेत ते पटवून सांगतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, देवाची उपकार स्तुती करतो. आणि मग आता जो भाग आपण पाहत आहोत, विशेष करून अध्याय 4 आणि 5, हा भाग जो आहे या पत्राचा शेवट आहे. आणि हा जो भाग आहे तो आता अगोदर जे काही शिकवलेलं आहे पौलाने, नाही का, जी पायाभरणी केलेली आहे, जे तत्व शिकवलेले आहे, त्यावर आधारलेला हा भाग आहे. आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस या भागाकडे पाहतो, तर आपल्याला बारकाईने यावर विचार करणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत आपण जे शिकलेलो आहे ते आपल्या हृदयात पाहिजे. आणि ते लक्षात ठेवूनच आपण अध्याय 4 आणि अध्याय 5 कडे लक्ष केंद्रित करणार आहोत. तर विशेष करून आज आपण अध्याय 4 ला सुरुवात करत असताना फक्त पहिले दोन वचन जे आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. त्याचं कारण काय आहे ते आपण पुढे पाहूया. तर ती दोन वचनं मी आपल्या सगळ्यांसाठी वाचत आहे. बंधुजन हो, शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोष व्हावे हे तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतलेत व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात.
त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हाला दिल्या त्या तुम्हाला ठाऊक आहेत. आता का बरं ह्या दोन वचनावर आज आपला वेळ आपण घालवणार आहोत. सगळ्यात अगोदर आता हा जो शेवटचा भाग आहे तो भाग कुठून सुरू होतो बरं? विशेष करून वचन एक मध्ये, वचन एक अध्याय 4 वचन 1 पासून तर अध्याय 5 वचन 22 हा शेवटचा भाग आहे पूर्णपणे. आणि हा जो भाग आहे इथं आपल्याला पाहायला भेटतं की आतापर्यंत पौलाने जे काही शिकवलेलं आहे त्यानुसार आता आम्ही आमचं जीवन कसं जगावं, नाही का? तर त्याबद्दलचा हा भाग आहे. विशेष करून व्यवहारिक उपदेश आपण म्हणू शकतो किंवा नैतिक बोध याला म्हटलेलं आहे. आणि नैतिक बोधाचे जे वेगवेगळे जे जे बोध इथं तो करत आहे, जे जे वेगवेगळे विषय तो हाताळत आहे, त्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं. जे आपल्या व्यवहारिक अ, उपदेश आहे किंवा आपल्या त्या कृत्यांबद्दल तो सांगत आहे की आता आपण काय करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये लागू करण्याबद्दल तो इथे शिकवत आहे. आता थेसलनिका करस पत्रामध्ये या शेवटच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्याने अनेक नैतिक उपदेश दिलेले आहेत. आणि या दोन अध्यायाबद्दल विशेष करून अध्याय 4 आणि 5 याबद्दल विचार करत असताना या दोन अध्यायाचा जो परिचय आहे तो परिचय आपल्याला या दोन वचनांमध्ये पाहायला भेटतो. अध्याय 4 आणि वचन 1 आणि 2 मध्ये. आणि मग खऱ्या रीतीने आपल्याला हे शिकायला भेटतं की या परिचयामध्ये देवभिरू जीवनात विशेष करून पुढे जाण्यासाठी आणि अधिक प्रौढतेकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताच्या अधिकाराने अ, देवाने ख्रिस्ताच्या अधिकाराने त्याला त्या सर्व आज्ञा ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्याचं पालन करण्यासाठी पौल जो आहे तो या मंडळीला प्रोत्साहित करत आहे. आता आपल्याला माहित आहे की पौलाची जी पत्र लिहिण्याची पद्धत होती ती नक्कीच थेसलोनिका येथील मंडळीला समजले असेल. आणि प्रत्येक त्या मंडळीला रोम येथील म्हणा किंवा करिंथ येथील म्हणा, कारण त्याची जी पद्धत होती ती एक हेलेनी पद्धत होती. जी 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 ग्रीक समूहामध्ये किंवा जे जे ज्या मंडळांना त्याने पत्र लिहिलेले आहेत त्यांच्यामध्ये अगदी एक सर्वसाधारण ती पद्धत होती. आणि त्याच पद्धतीचा उपयोग करून पाऊल पत्र लिहित आहे. आणि ती जी पद्धत होती ती अशा प्रकारची असायची की ज्यावेळेस पत्र जे आहे ते लिहिलं जायचं त्याच्या सुरुवातीला अभिवादन केलं जायचं, जे पाऊल प्रत्येक वेळी पत्राच्या वेळी तो करतो, जिथं त्याची तो ओळख स्पष्ट करतो. आणि तो काय करत आहे त्या मंडळीला काही गोष्टी सांगून तो प्रोत्साहित करतो. आणि मग दुसरी गोष्ट त्या पत्राचा जो गाभा आहे तिथं आपल्याला काही भागामध्ये विशेष करून काय पाहायला भेटतं, त्याबद्दल धन्यवाद देणं, कृतज्ञता आपल्याला शिकायला भेटते. आणि त्याचा शेवट आपल्याला पाहायला भेटतो. तर तशाच प्रकारे हे पत्र आपल्याला पाहायला भेटतं. आणि इतरही पत्रामध्ये आपल्याला ही पद्धत शिकायला भेटते की अगोदर पाऊल काहीतरी तत्व शिकवत आहे आणि मग नंतर आता त्या शिकवलेले तत्व जे आहे ते आपण कसे लागू करावे त्याबद्दल पॉल शिकवतो. आता जसं उदाहरणार्थ रोमकरास पत्र घ्या, नाही का? त्यानंतर गलती करास पत्रामध्ये सुद्धा अगोदर सैद्धांतिक उपदेशाने तो सुरुवात करतो आणि मग पुढे तो व्यवहारिक उपदेशाकडे घेऊन जातो आपल्याला. तर हे जे दोन गोष्टी आहेत शिकवण्याची, नाही का, या दोन गोष्टींना जोडणारा जो दुवा आहे किंवा लगेच त्याच्या शिकवणीचं जे बदल होतं, नाही का, तो तत्व शिकवत होता. आता लगेच तो प्रॅक्टिकल व्यवहारिक उद्देशाकडे वळतो. तर त्या ती तो तो जो दुवा आहे तो जोडण्यासाठी काही शब्द विशेष त्याने वापरलेले आहेत. जसं आपण रोमकरास पत्रामध्ये जर पाहिलं तर तिथं म्हणून हा शब्द वापरलाय. जर तुम्ही अध्याय 12 वाचला तर तिथं म्हणून प्रियजन म्हटलेला आहे, बंधुजनो असं म्हटलेलं आहे, नाही का? तर अगोदर काहीतरी सांगितलं आणि मग नंतर काहीतरी सांगण्यात आलेलं आहे. आणि मग काही पत्रांमध्ये आता एवढेच मी सांगतो की अशा प्रकारचे शब्द वापरलेत. पण इथं ज्यावेळेस तो सुरुवात करतो इथं म्हटलेलं आहे की बंधुजन हो, शेवटी शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो.
आता अ, खऱ्या रीतीने जे अगोदर पौलाने अगदी त्यांना जे जे त्या पत्रात सांगितलेलं आहे, त्याने सगळ्यात अगोदर अभिवादन केलं नाही का, आणि त्या मंडळीच्या जीवनातील त्यांच्या परिवर्तित जीवनाबद्दल त्याने देवाचे उपकार मानले, आणि त्यांचं कसं ते प्रभूमध्ये चालत आहे त्याबद्दल तो खूप आनंदी आहे. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये आपण शिकलो की कसे त्याच्यावर काही जे आरोप होते की त्याने खारिज केलेले आहेत. आणि मग त्यातूनही त्याने अनेक गोष्टी त्यांना स्पष्ट केल्या की आम्ही तुमच्यापर्यंत कसं आलो होतो. त्याने पूर्ण त्यांचा भूतकाळ समोर आणलेला आहे, आणि कशी सुवार्ता तुम्हाला सांगण्यात आली, तुमच्यामध्ये आमचं राहणं कसं होतं नाही का. आणि मग त्यानंतर तुम्ही ज्या प्रकारे आम्ही छळातून गेलो, यहूद्यातील मंडळ्या छळातून गेल्या, त्या प्रकारे तुम्ही सुद्धा छळातून जातात, दुःखातून जातात, आणि त्या प्रकारे तुम्ही सुद्धा त्यांचं अनुकरण करणारे झालेले आहात. तर अ, आणि मग शेवटी आपल्याला शिकायला भेटतं की मग तो जो आहे तो म्हणतो की माझी तुम्हाला भेटण्याची इच्छा होती, पण सैतानाने मला अडवलं नाही का. आणि मग शेवटी तो त्याची इच्छा होती की यासाठी की आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे, तो म्हणतो की तुम्हीच तो आहात, आणि म्हणून कारण तुम्ही आमचा गौरव आणि आमचा आनंद आहात म्हणे, आणि म्हणून त्यांच्यामध्ये तो समाधानी आहे. आणि मग अध्याय 3 मध्ये तो कशा प्रकारे ती मग त्याला पाठवतो त्याबद्दल सांगितलेलं आहे. अनेक गोष्टी इथं बोलण्यात आल्यात, अनेक गोष्टीबद्दल बोलतो. यामध्ये तो देवाचे आभार मानतो वारंवार, त्यांचं स्मरण करून, आणि विशेष करून जे कार्य त्यांच्या ठाई देवाने आरंभिलेलं आहे त्याबद्दल तो देवाचे आभार मानतो. परंतु त्याच्या पुढे काय? आता फक्त एवढं शिकूनच थांबायचं आहे का? नाही. मग जी मंडळी आहे तिच्याबद्दल विचार करत असताना तिचं वर्तमान सगळीकडे पसरलेलं आहे, आणि ती अगदी प्रीतीने श्रम करत आहे. ती धीराचा तिचा जो विश्वास आहे, किती स्थिर विश्वास तो आहे, ज्याबद्दल तो अध्याय 1 मध्ये म्हणतो नाही का, विश्वासाने ती काम करत आहे, आणि त्यांची प्रभू येशू ख्रिस्तावर आशा आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत. मग पुढे काय? मग इथंच थांबायला पाहिजे, याच्या समोर कशाला जायला पाहिजे? नाही. पण त्याची इच्छा काय आहे? तर त्याची इच्छा हीच आहे की नक्कीच तो म्हणतो की शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोष व्हावे हे तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतलेत, व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तर वृद्धी व्हावी. त्याची इच्छा काय आहे? नक्कीच तुम्ही ऐकून घेतलंय, तुम्ही वागते आहात. तो असं म्हणत नाही की तुम्ही वागत नाही म्हणून, वागत आहात. परंतु तो काय म्हणत आहे? उत्तर वृद्धी व्हावी नाही का. आणि नक्कीच जो बोध तो करणार आहे आता इथून पुढे, त्या मागचा उद्देश हाच आहे की त्यांची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. आता हा जो संदर्भ आहे विशेष करून अध्याय 4 वचन 1 पासून तर अध्याय 5 वचन 22 पर्यंत आपल्याला कमीत कमी 6 त्याचे जे बोधाचे विषय आहेत ते पाहायला भेटतील. त्यातील पहिला म्हणजे काय, वचन 1 आणि 2 मध्ये अध्याय 4, तो सगळ्यात अगोदर आज्ञा पालनासाठी त्यांना पाचारण करतो, बोलवतो किंवा आवाहन करतो. अ, आणि दुसरा जो बोध आहे, दुसरा विषय आपल्याला पाहायला भेटतो तो अध्याय 4 वचन 3 ते 8 मध्ये, जिथं तो पवित्रीकरणासंबंधी बोध करत आहे. मग अध्याय 4 वचन 9 ते 12 मध्ये तो बंधुप्रेमासंबंधी बोध करतो. आणि मग अध्याय 4 वचन 13 ते 18 मध्ये जी झोपी गेलेले आहेत ऐका त्यांच्याबद्दल तो काय करत आहे, बोध करत आहे. आणि मग पाचवा जो विषय आहे तो आपल्याला अध्याय 5 वचन 1 ते 11 मध्ये पाहायला भेटतो, जिथं भविष्याबद्दल प्रभूचे येणं आणि जागरूकता नाही का त्याबद्दल तो बोलतो. आणि शेवटी सहभागिता नाही का, सहभागितेमधील जे जीवन आहे त्याबद्दल तो अध्याय 5 वचन 12 ते 22 मध्ये मार्गदर्शन करतो. आता ही जी आउटलाईन आहे, ही जी रूपरेषा आहे, मी जे मायकल मार्टिन आहेत त्यांच्या पुस्तकातून घेतलेले, आणि विशेष करून याप्रमाणेच आपण हा जो शेवटचा भाग आहे तो आपण अभ्यासणार आहोत. आणि म्हणून पहिला जो जो
भाग आहे, वचन 1 आणि 2 मध्ये आहे, जिथं आपल्याला आज्ञा पालनासाठी पाचारण नाही का, किंवा आव्हान आपण म्हणू शकतो. अ, तो आपण आज पाहणार आहोत आणि मग नंतर पुढे आपण एक एक विषय हाताळणार आहोत. तर वचन 1 आणि 2 पुन्हा एक वार मी आपल्यासाठी वाचत आहोत. बंधुजनो, शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोष व्हावे हे तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतलेत व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात. त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हाला दिल्या त्या तुम्हाला ठाऊक आहेत. विशेष करून आपण या वचनांना हाताळत असताना सगळ्यात पहिली गोष्ट तर संपूर्ण त्या विषयाचा परिचय देणारी वचनं आहेत आणि अ, जे जे बोध, जो व्यावहारिक उपदेश पाऊल करणार आहे आणि पुढे आपल्याला तो पाहायला भेटतो, त्याचा परिचय आपल्याला या 2 वचनांमध्ये पाहायला भेटतो. आणि या 2 वचनांकडे पाहत असताना आपण दोन महत्वाचे जे सत्य आहेत ते आपण हाताळणार आहोत. पहिलं म्हणजे पौलाच्या त्या बोधाचा जो अधिकार आहे, कोणत्या अधिकाराने तो हा बोध देत आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर पौलाच्या त्या बोधामागचा जो उद्देश आहे तो आपण शिकणार आहोत. तर वचन 1 त्याचा पहिला जो भाग आहे, आणि वचन 2 जे आहे ते आपल्याला खऱ्या अर्थाने पौल कोणत्या अधिकाराने हे बोलत आहे ते आपल्याला शिकायला भेटल जर आपण बारकाईने हे वचन पाहिलं तर. बघा, वचन 1 त्याचा पहिला भाग बघा. बंधुजन हो, शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो, प्रभू येशूमध्ये बोध करतो की. आणि वचन 2 पहा. कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हाला दिल्या त्या तुम्हाला ठाऊक आहेत. आता इथं काय म्हटलेलं आहे, बंधुजनो. सगळ्यात अगोदर इंग्लिशमध्ये वेगळ्या प्रकारे सुरुवात आहे, पण इथं आपल्याला बंधुजन म्हटलेलं आहे. आणि बंधुजन हो ज्यावेळेस पौल हा शब्द वापरतो नाही का, तर हे एक एक प्रीतीचं बोलणं आहे. एक कौटुंबिक भाषा आपण इथं पाहतो नाही का. आणि एक एक कुटुंब, जसा जसा बाप आपल्या लेकरांना बोलतो, जसा मोठा भाऊ आपल्या लहान भावंडांना बोलतो नाही का, तशा प्रकारचा हा शब्द आहे. आणि एक घनिष्ठ नातं दाखवणारा तो शब्द आहे. आणि पौल जो आहे, जसं जसं एका कुटुंबामध्ये ज्या आपुलकीने मोठा भाऊ लहान भावंडांना बोलतो, जसा बाप आपल्या लेकरांना बोलतो नाही का, त्याच आपुलकीने तो थेसलोनिका येथील मंडळीशी बोलत आहे. बंधुजनो. आणि बंधुजनो हा जो शब्द आहे तो आपल्याला खऱ्या रीतीने आपण कशा प्रकारे ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे देवाच्या कुटुंबाचे एक भाग झालेला आहोत, त्याची आठवण तो करून देतो. आणि हा शब्द आपल्याला अनेक गोष्टी शिकवितो की आपण त्या कुटुंबामध्ये दत्तक घेण्यात आलेले आहोत. ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे त्याची लेकरं आपण झालेले आहोत. योहान 1 अध्याय वचन 12 मध्ये सांगितल्याप्रमाणे की जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने त्याची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि आणि आपण सहवारीच झालो नाही का. आणि म्हणून जरी आपल्याला पाहायला भेटतं, आपण वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबातून असो, वेगवेगळ्या वंशातून वेगवेगळ्या ठिकाणाहून असो, परंतु ज्यावेळेस ख्रिस्तामध्ये येतं नाही का, त्यावेळेस आपण एक कुटुंब आहोत. तिथे नाही का, असं काही नाही आपलं नक्की रक्ताचं नातं नसेल, परंतु आपलं जे नातं आहे ते घनिष्ठ आहे. कारण ते नातं जे आहे ते खुद्द ख्रिस्ताच्या रक्ताने बांधल्या गेलेलं आहे. आणि आपण देवाच्या कुटुंबातील एक भाग झालेलो आहोत. आणि म्हणूनच त्याच उद्देशाने त्याच भावनेने पौल थेसलोनिका येथील मंडळीशी बोलत आहे. बंधुजनो, आणि पुढे काय म्हणतो तो, शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो. शेवटी म्हटलेला आहे इथं. आता शेवटी हा जो शब्द आहे ना, तो शब्द आपल्याला एका एका अंतिम ध्येयाकडे घेऊन जाणारा शब्द आहे. एका अंतिम ध्येयाबद्दल मार्गदर्शन करणारा तो शब्द आहे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस शेवटी हा शब्द आपण पाहतो, तर जसं वेस्टमिन्स्टर लघु प्रश्न उत्तरावली नाही का, त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे
की मनुष्याच्या जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे. त्याचं उत्तर अशा प्रकारे दिलेलं आहे. मनुष्याच्या जीवनाचा अंतिम उद्देश देवाचे गौरव करणं आणि त्याच्यामध्ये आनंदी असणं हा आहे. तर अंतिम उद्देश किंवा अंतिमता काय आहे? आता जणू काय पौल आता तिकडे अ, थेसलोनिकायतील मंडळीचं लक्ष वेधून घेतो आणि आपलं सुद्धा लक्ष वेधून घेतो. आपलं अंतिम ध्येय काय आहे? ख्रिस्ती विश्वासणाऱ्या या नात्याने, अ, मंडळीचा एक भाग या नात्याने, ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे? अंतिम उद्देश काय आहे? आणि ज्यावेळेस तो म्हणत आहे की शेवटी, तर याचा अर्थ आपल्याला पाहायला भेटतं की तो आता इथं त्याचं संभाषण थांबवतो त्याबद्दलचा हा शब्द नाही. तो आता सर्व संभाषणाचा शेवट करत आहे त्याबद्दलचा हा शब्द नाहीये. तर शेवटी खऱ्या अर्थाने हा जो शब्द आहे तो पौलाच्या या पत्रातील बदल दाखवणारा शब्द आहे. तो एक केंद्रबिंदू आहे. कारण आता एका विशिष्ट विषयाकडे पौल आपलं लक्ष वेधून घेणार आहे आणि तो एका विशिष्ट विषयाकडे आपल्याला घेऊन जाणार आहे आणि जो आपल्यासाठी महत्वाचा आहे, जो अंतिम आपल्या जीवनासाठी तो अंतिम ध्येय असणारा आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो व प्रभूमध्ये बोध करतो, नाही का. हे शब्द पौल जो आहे अगोदरच्या अध्यायामध्ये काय बोललेला आहे, नाही का, त्याची आठवण करून देतो. विशेष करून अध्याय 4 जो आहे, तो अध्याय 4 अध्याय 1 ते 3 पासून वेगळा नाहीये. तर पौल जे आतापर्यंत अध्याय 1 पासून 3 पर्यंत बोलत आलेला आहे, आता त्याच्या पुढे जाऊन त्या 3 अध्यायावर आधारलेले हे 2 अध्याय आहेत. कारण आपल्याला पाहायला भेटतं, की ते 3 अध्याय आपल्या समोर जे ख्रिस्ती तत्व आहेत ते मांडतात. जे जे ईश्वर वैज्ञानिक जी शिकवण आहे ती आपल्याला त्या 3 अध्यायामध्ये अगदी स्पष्ट रीतीने पाहायला भेटते. आणि मग त्यावर आधारलेले हे पुढील अध्याय जे आपल्याला आता त्या शिकवणीनुसार कसं आपण चालावं त्याबद्दल हे मार्गदर्शन करतात. ख्रिस्ती जीवनाबद्दल विचार करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा या सत्याला महत्व दिलेलं आहे. काय बरं, की तुम्ही फक्त वचन ऐकणारेच असू नका. मत्ते वर्तमानामध्ये आपण ऐकलं बरोबर, अध्याय 7 मध्ये. तर त्याप्रमाणे आचरण करणारे असा म्हणे. कारण जो कोणी त्याचप्रमाणे आचरण करत नाही तो कोणा एका मूर्खाप्रमाणे आहे. पण जो आचरण करतो त्याला शहाणा म्हणतील म्हटलेला आहे. तो शहाणा आहे. याकोब सुद्धा आपल्याला त्याबद्दल बोलतो की आपण फक्त वचन ऐकणारेच असू नये. जर आपण ते ऐकून ते सोडून देतो तर आपण स्वतःचीच काय करत आहे, आपण स्वतःलाच फसवतो. आपण त्या आरशात पाहणाऱ्या मुख पाहणाऱ्या त्या व्यक्तीप्रमाणे आपण होतो, नाही का. लगेच आपण विसरून जातो. आणि पौल तशाच प्रकारे आपल्याला इथं आठवण करून देतो. त्याच्या इतर पत्रामध्ये सुद्धा पौल त्याची आपल्याला आठवण करून देतो. आणि इथं सुद्धा आपल्याला आठवण करून देतो की जितकं आपण तत्व शिकणं गरजेचं आहे तितकंच आपल्याला त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे. कदाचित मी फार तत्वामध्ये तरबेज असल, मी फारच नाही का ज्ञानी असल ईश्वर वैज्ञानिक दृष्ट्या, मी फारच वचनामध्ये नाही का पारंगत असल, परंतु जर मी त्याप्रमाणे चालत नाही तर इकडं हे शून्य झालं, नाही का. दुसरीकडे जर मी इकडं फक्त चालत आहे परंतु मला कोणत्याही प्रकारे पवित्र शास्त्राचं ज्ञान नाही तर ते सुद्धा शून्य झालेलं आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत अगदी समतोल रीतीने चालतात. जितकं मी प्रभूमध्ये वाढतो, जितकं मी देवाबद्दल शिकतो, देवाबद्दल मी ओळख मला होते, जितकं मी त्याचं वचन ऐकतो तितकं माझी चाल बदलणं गरजेचं आहे. माझं जगणं बदलणं गरजेचं आहे. माझ्या जीवनावर प्रभाव पडणं गरजेचं आहे. तितकंच नाही का. आणि त्याबद्दलच आपल्याला इथं शिकायला भेटत आहे. आता विशेष करून जे आपण शिकत आहोत ते कृतीत येणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण या 2 अध्यायाबद्दल पाहतो, विशेष करून अध्याय 3 आणि अध्याय 4 जर आपण पाहिलं तर एकमेकांना जोडणारे अध्याय आहेत. कारण
अध्याय 3 जर आपण वाचलं, अध्याय 3 आणि वचन 12 जर आपण पाहिलं, वचन 12 आणि 13, तिथं दोन शब्दप्रयोग आपल्याला पाहायला भेटतात. एक तर प्रीतीबद्दल शिकायला भेटतं आणि पवित्रतेबद्दल शिकायला भेटतं. आणि तेच पाऊल अध्याय 4 मध्ये आपल्याला पुन्हा त्याची पुनरावृत्ती करताना दिसतो. इथे तो प्रार्थना करत आहे आणि इथे तो जगण्यासाठी आव्हान करत आहे. आता विशेष करून तिथं प्रीतीबद्दल तो बोलतो, बंधुप्रेमाबद्दल बोलतो आणि पवित्रतेबद्दल बोलतो. तशाच प्रकारे तो अध्याय 4 मध्ये सुद्धा तशाच प्रकारे बोलत आहे. अध्याय 4 मध्ये वचन 9 पासून पुढे तो बंधुप्रेमाबद्दल बोलतो. जर तुम्ही वचन 9 पासून तर वचन 12 वाचलं तर हे बंधुप्रेमाबद्दल आहे. आणि अध्याय 4 वचन 3 ते 8 मध्ये जर तुम्ही पाहिलं, 3 ते 8 पर्यंत, तिथं तो पवित्रीकरणामध्ये चालणं काय आहे त्याबद्दल तो बोलतो. विशेष करून वचन 3 पहा, कारण देवाची इच्छा आहे ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. पाहिलं तर अध्याय 3 आणि 4 एकमेकांना जोडलेले आहेत. आता पुढे तो इथं काय म्हणत आहे बघा, तो म्हणतो की मी तुम्हाला विनंती करतो, नाही का, तुम्हाला विनंती करतो आणि बोध करतो. आता इथे जे दोन शब्द वापरलेत, विनंती आणि बोध, हे दोन्ही शब्द जर तुम्ही मूळ ग्रीक भाषेमध्ये अभ्यासले तर हे दोन्ही शब्द एक आज्ञा दाखवणारे शब्द आहेत. आज्ञा दाखवणारे शब्द आहेत खरं तर, नाही का. आणि अ, आपल्याला पाहायला भेटतं की हे दोन्ही शब्द जे आहेत, विशेष करून इथं बोध करतो हा जो शब्द आहे, तो आव्हान करणं, प्रोत्साहित करणं मूळ भाषेमध्ये, त्याच्याबद्दल तो मार्गदर्शन करणारा शब्द आहे. तर विनंती करणं, तो सुद्धा नक्कीच इथं आपल्याला पाहिजे असं सेन्स भेटत नाही. परंतु जर आपण मूळ भाषेमध्ये पाहिलं तर हे दोन्ही शब्द आज्ञा करणारे आहेत. परंतु अगदी अगदी प्रेमाने, नाही का, जसं बाप आपल्या लेकरांना, नाही का, ज्या प्रकारे म्हणतो की तिकडे जाऊ नकोस, त्याच्या त्या शब्दामध्ये प्रेम असतं. अ, आणि त्याच्या त्या शब्दामध्ये ती प्रेमळ भावना असते, ती दयाळू ती वृत्ती आपल्याला पाहायला भेटते. तशाच प्रकारे पौलाचे शब्द आपण पाहतो, नाही का. आणि त्याची इच्छा आहे, तो काय म्हणत आहे की तो विनंती करत आहे आणि तो म्हणतो की प्रभू येशू मध्ये बोध करतो. का बरं? कशासाठी तो बोध करत आहे? तर त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. कशात वृद्धी व्हावी? तर जे काही तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतलेत, म्हणजे प्रेषितांनी शिकवलेली शिकवण, प्रेषितांची शिकवण जी त्यांनी ऐकलेली आहे, आणि ती शिकवण जी आहे कशाबद्दल आहे? तुम्ही कसे देवाला संतोष व्हावे, कसे वागून देवाला संतोष व्हावे, याबद्दल आहे. आणि मग तो पुढे काय म्हणत आहे, नक्कीच त्याबद्दल पॉल बोलतो. त्याबद्दल पॉल तिथं त्यांना प्रोत्साहित करत आहे. आणि मग विशेष करून हे सर्व तो बोलत असताना कोणत्या अधिकाराने तो बोलत आहे, कोणत्या अधिकाराने तो बोलत आहे, याच्या मागचा अधिकार काय आहे? तर तो अधिकार आपल्याला इथं पाहायला भेटतो बघा, वचन 1 मध्ये प्रभू येशू मध्ये तो बोध करत आहे. तो विनंती करत आहे व प्रभू येशू मध्ये बोध करत आहे. त्याचा बोध करणं, त्याचं शिकवणं, हे कोणत्या अधिकाराने आहे? त्याची अधिकारवाणी कोण आहे? तो त्या ख्रिस्त आहे. ही वचनं आणि त्याच्या मुखातील हे शब्द ख्रिस्ताच्या त्या अद्भुत अधिकारामध्ये आहे. कारण तो त्या अधिकाराने मंडळीला बोलत आहे. का बरं? ख्रिस्तामध्ये तो बोध करत आहे. कारण मंडळीचा सर्वाधिकारी ख्रिस्त आहे. मंडळीचं मस्तक ख्रिस्त आहे. मंडळीचा प्रभू ख्रिस्त आहे. मंडळीचा तारणारा तोच ख्रिस्तच आहे. तो अधिकारयुक्त आहे, तो गौरवी आहे, तो पराक्रमी आहे. त्याचा अधिकार त्या मंडळीवर सर्वोच्च रीतीने स्थित आहे आणि त्याच्यावरती दुसरा कोणीच नाहीये. आणि म्हणूनच त्या गौरवी ख्रिस्ताने त्या मंडळीचा प्रेषित म्हणून पौलाला नियुक्त केलेला आहे. आणि पौल त्या गौरवी राजाचा राजदूत म्हणून त्या मंडळीशी बोलत आहे. कारण हे सर्व काही ख्रिस्तापासून आहे, ख्रिस्ताद्वारे आहे आणि ख्रिस्तासाठी आहे. आणि म्हणूनच तो पौल जो आहे त्या नवीन विश्वासणाऱ्यांना म्हणत आहे की देवाला संतोषविण्यासाठी कसं वागावं, नाही का.
कसं वागावं हे तुम्ही ऐकून घेतले. तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात. पण त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि प्रभूमध्ये बोध करतो. आता इथं त्याचा अधिकार आपल्याला वचन 2 सुद्धा प्रगट करतं, नाही का? कोणत्या अधिकाराने तो बोलत आहे. इथं वचन 2 सुद्धा काय सांगतंय? कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हाला दिल्या, त्या तुम्हाला ठाऊक आहेत. आता तुम्ही आमच्याकडून ऐकलं आणि इथं आता काय ऐकलं? तर प्रभू येशूच्या वतीने ज्या आज्ञा तुम्हाला दिल्या, त्याबद्दल जे शिकवण्यात आलं, त्याबद्दल वचन 2 आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करतं, नाही का? वचन 2 आणि मग प्रभू येशूच्या वतीने म्हटलेलं आहे, नाही का? अ, तर इथं प्रभू येशूमध्ये वचन 1 मध्ये आणि इथं प्रभू येशूच्या वतीने म्हटलेलं आहे. तर पाऊल जे काही बोलत आहे, त्या सर्वांचा अधिकार कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मग इथं विशेष करून जे आज्ञा हा जो शब्द वापरलेला आहे आणि इथं वचन मला असं वाटतं बोध करणं हे हे जे शब्द आहेत ना खरं तर हे शब्द लष्करी शब्द आहेत. जसा जसा तो जो कमांडर किंवा तो जो लष्करी अधिकारी जो आहे, ज्या प्रकारे जणू काय विशेष करून इथं वचन 2 मध्ये वापरण्यात आलेला आज्ञा हा जो शब्द आहे ना तिथं जसा तो लष्करी जो अधिकारी आहे तो जसं त्या सर्व सैन्याला बोलतो नाही का त्या अधिकारवाणीने एक आज्ञा तो करतो तशा प्रकारचा हा शब्द आहे आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं की ही आज्ञा कुणाच्या वतीने आहे प्रभू येशूच्या वतीने आहे आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो अधिकार कुठून आहे ख्रिस्तापासून आहे त्या आज्ञा ख्रिस्ताच्या अधिकाराने पौलाला प्राप्त झालेल्या आहेत पाऊल त्यांना शिकवत आहे ज्यांचं पालन करणं गरजेचं आहे आणि मग पुढे आपल्याला असा प्रश्न उपस्थित होतो की मग त्या आज्ञा कोणत्या आहेत आणि मग त्याच्या मागचा उद्देश काय आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे तर एकतर कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हाला दिल्या त्या ठाऊक आहेत पाऊल आठवण करून देतो याचा अर्थ त्या ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या नवीन नाहीयेत त्यांना अगोदरच त्या माहीत आहे कारण अगोदरच पौलाने त्यांना सांगितलेल्या आहेत ज्यावेळेस पॉल सुरुवातीला थेसलोनिका येथे होता 3 आठवडे तिथे होता तो जास्त काळ जरी त्यांच्यामध्ये नव्हता तरी सुद्धा त्याने जी काही शिकवण त्यांना दिली त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की त्याने तिमथ्याला पाठवलं आणि तिमथ्याद्वारे सुद्धा त्यांना विश्वासात त्यांची वाढ व्हावी त्यासाठी तिमथ्याद्वारे सुद्धा जी शिकवण देण्यात आली कारण पॉल ज्या प्रकारे म्हणत आहे की इथं कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हाला दिल्या आम्ही हा शब्द वापरत आहे तर मुळात त्याच प्रकारे आपण विचार करणं गरजेचं आहे कारण अध्याय 3 मध्ये आपण पाहिलं की पौलाने तिमथ्याला त्यांच्यामध्ये पाठवलेलं होतं आणि तिमथ्याद्वारे सुद्धा त्यांनी ख्रिस्त शिकलेला आहे तिमथ्याच्या जीवनातून त्यांनी शिकलेलं आहे पौलाने ज्यावेळेस तो तिथे गेला त्यावेळेस त्यांनी त्याला ख्रिस्ताची सुवार्ता गाजवलेली आहे अनेक गोष्टी आपण तिथं पाहतो आणि मग तो म्हणतो की आम्ही तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला ठाऊक आहेत म्हटलेलं नाही का आणि त्या ख्रिस्ताच्या वतीने आम्ही शिकवलेल्या आहेत तर इथं ख्रिस्ताच्या वतीने म्हटलेलं आहे ना तर पुन्हा एक वार नाही का राजदूताचं जे कार्य आहे ना त्याची आठवण करून देतं की आपला गौरवी राजा त्याने जे फरमान जे काही त्यांनी लिहून दिलेलं आहे जे काही सांगितलेलं आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे आता मग त्याच्या या बोलण्यामागचा उद्देश काय होता ह्या सर्व गोष्टींमागचा उद्देश काय होता तो आपल्याला वचन 1 त्याचा जो दुसरा भाग आहे तो देतो तो उद्देश काय बरं यासाठी त्या आज्ञा त्याची आठवण तो करून देत आहे त्यांना तो इथं नवीन आज्ञा नाही सांगत आहे तो म्हणतो की तुम्हाला ठाऊक आहे नाही का पण इथं आपल्याला शिकायला भेटत आहे की त्या मागचा उद्देश काय आहे त्या मागचा उद्देश हा आहे की तुम्ही कसे वागून देवाला संतोष व्हावे देवाला संतोष विण्यासाठी तुम्ही आता ज्यावेळेस ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत तर तुम्ही कसे जगत आहे काय उद्देश आहे तर ते शेवटी
या सगळ्याचा पाया किंवा या बोधामागचा पाया काय आहे? अ, तर तो हाच आहे की देवाला संतोषविणं. काय आपण आपल्या स्वतःच्या बळाने हे करू शकतो का? मी माझ्या स्वतःच्या बळाने देवाला मी संतोष देऊ शकत होतो का? ख्रिस्त विरहित कोणीच कधीच देवाला संतोष देण्यासारखं जगू शकत नव्हते, जगत नव्हते. रोमकरास पत्र आपल्याला त्याबद्दल अगदी स्पष्ट करतं. आणि इथे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, थेसलोनिका येथील मंडळी सुद्धा ख्रिस्तविरहित रीतीने ती मूर्तीपूजेकडे वळलेली मूर्तीपूजा करणारी होती. अनैतिकतेमध्ये जीवन जगणारे होते ते. आणि देवापासून दुरावलेले लोक होते. पण ख्रिस्तामध्ये त्यांचं जीवन बदललेलं आहे. आता मात्र ख्रिस्तामध्ये देवाला संतोषविण्यासाठी आपण जगू शकतो. आणि त्यासाठी सुद्धा देव त्याची कृपा आपल्याला पुरवितो, नाही का? आणि विशेष करून देवाला संतोष व्हावे तर मग कशा प्रकारे देवाला संतोष येऊ शकतो, नाही का? कशा प्रकारे संतोष शकतो तर त्याचं कारण, त्याची पायऱ्या आपल्याला याच वचनामध्ये पाहायला भेटतात. त्याचं काय म्हणू शकतो आपण की त्याची सत्य आपल्याला याच वचनामध्ये पाहायला भेटतात. ते आपण इथं पाहू शकतो, नाही का, एक एक करून. तर इथं कसं त्यांना देवाला संतोष येऊ शकतो? तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतलेत. कसं बरं? तीन गोष्टी आहेत. तुम्ही आमच्यापासून ऐकले, त्यानंतर दुसरी गोष्ट, त्याप्रमाणे तुम्ही वागत आहात, आणि तिसरी गोष्ट, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. तीन गोष्टी आहेत इथं महत्वाच्या. ह्या तीन गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की ज्या देवाला संतोषविण्यासाठी कसं वागावं त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतील. पॉल म्हणत आहे की तुम्ही हे आमच्यापासून ऐकून घेतले. ही पहिली बाब. देवाला संतोषकारक काय आहे हे सर्वात अगोदर आपल्याला ऐकून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात अगोदर देव कोण आहे हे आपण समजणं गरजेचं आहे. आणि प्रेषितांनी थेसलोनिका येथील मंडळीला जिवंत देवाबद्दल गाजवलेला आहे. तो म्हणतो की तुम्ही आमच्यापासून ते ऐकून घेतलेलं आहे. इथं प्रेषितीय शिक्षणाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. सगळ्यात अगोदर देवाला संतोषविण्यासाठी सगळ्यात पहिली पायरी ही आहे की प्रेषितीय शिक्षण, त्यावर आपण आधारलेलं असलं पाहिजे. त्यावर आपली आपण बांधले गेलं पाहिजे. कारण मंडळीचा पाया प्रेषित आणि संदेश यांच्या शिक्षणावर घालण्यात आलेला आहे. हे आपण वारंवार ऐकत आहोत. कारण प्रेषित आणि संदेष्टे यांचं शिक्षण ख्रिस्ताला बाजूला सारून नव्हतं, तर ते ख्रिस्ताबद्दल होतं, ख्रिस्तामध्ये होतं आणि ख्रिस्ताच्या वतीने होतं. आणि म्हणूनच पाऊल म्हणत आहे की तुम्ही ते ऐकून घेतलं. आता कशा प्रकारे ऐकून घेतलं त्याची छोटीशी झलक आपण पहिल्या 3 अध्यायामध्ये पाहू शकतो. जसं सुरुवातीलाच जर आपण पाहिलं तर अ, अध्याय 1 मध्ये पाऊल जो आहे त्याची आठवण आपल्याला करून देतो की पहा, सगळ्यात अगोदर की ह्या मंडळीने काय केलं, जे वचन प्रेषितांनी गाजवलं होतं, नाही का, ते त्यांनी काय केलं, स्वीकारलं. बरोबर. त्यांनी विश्वासाने ते स्वीकारलेलं आहे म्हटलेलं आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनी स्वीकारलं, त्याप्रमाणे ते वागत आहेत. त्यांच्या विश्वासाचं जे वर्तमान आहे ते सर्वत्र अ, प्रगट झालेलं आहे, सर्वत्र पसरलेलं आहे. त्याप्रमाणे ते जगत आहेत, कारण त्यांनी ते शिक्षण ऐकून घेतलं, त्यांनी ते स्वीकारलं देवाच्या आत्म्याद्वारे. वचन आपल्याला इथं
शिकायला भेटतं, कारण ही तुमची निवड झालेली होती म्हणे इथं सांगितलं बघा. अध्याय 1 मध्ये. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की देवाच्या आत्म्याद्वारे तुम्ही ते स्वीकारलेलं आहे, नाही का? तुम्ही ते ऐकलेलं आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग अध्याय 2 मध्ये आपण येतो तिथं पौल, ते कसे तिथपर्यंत पोहोचले पौल आणि त्याचे सहकर्मी तिथं, नाही का? त्यांनी देवाची सुवार्ता त्यांना गाजवली आणि अगदी वडिलाप्रमाणे, त्या आईप्रमाणे ते त्यांच्यामध्ये होते. आणि आणि मग शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की पौल या अध्यायामध्ये शेवटी येत असताना तो म्हणतो की पहा तुम्ही, नाही का, वचन 12 मध्ये, की देवाच्या पाचारणात शोभेल असं तुम्ही चाला, नाही का? मग त्यानंतर छळाबद्दल त्याने शिकवलं, ख्रिस्तामध्ये, नाही का, आपण कसे त्या छळाला तोंड देतो आणि त्याद्वारे तुम्ही कसे अनुकरण करणारे झालेले आहात, सगळ्या गोष्टीबद्दल तो बोलतो, नाही का? आणि त्याला जी भेटण्याची इच्छा आहे मंडळीला, त्याबद्दल तो बोलतो. आणि मग एवढंच नाही, तो म्हणतो की तुम्ही आमचा मुकुट आहात. तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो वचन 2 मध्ये म्हणतो की मी तिमोथेला तुमच्याकडे पाठवणार आहे, यासाठी की तुम्हाला त्याने स्थिर करावं आणि विश्वासामध्ये तुमची वृद्धी व्हावी, त्यासाठी त्याने बोध करावा. आणि मग अ, आपल्याला पाहायला भेटतं की अध्याय 3 वचन 12 आणि 13 मध्ये आपल्याला त्याने केलेली जी प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेबद्दल सुद्धा आपल्याला तर शिकायला भेटतं. तर मग अनेक गोष्टी आहेत. एकीकडे पौल थेसलोनिका मंडळीबद्दल देवाचे आभार मानत आहे, देवाचे उपकार स्तुती करत आहे, कारण नवीन ती मंडळी आहे, परिवर्तन झालेलं आहे. आणि पहा, त्यांच्या जीवनातून ते दिसून येत आहे, ते जगत आहे. आणि ते जगत आहेत, मग तिथंच सर्व काही सोडून देणं आहे का? नाही का? तर नाही. काय शिकवलं असेल पौलाने त्यांना? तुम्ही आमच्यापासून ते ऐकून घेतलेलं आहे. काय शिकवलं असेल बरं? तर त्याच्याबद्दल आपण छोटीशी झलक काही पत्रांमधून पाहू शकतो. जसं प्रेषितांची कृत्य 15 अध्याय वचन अ, 29 जर आपण पाहिलं, अ, तर आपल्याला तिथं शिकायला भेटतं की तिथं जी परिषद झाली, पहिली धर्म परिषद यरुशलेममध्ये, नाही का, तिथं जे परराष्ट्रीय लोक होते त्यांच्याबद्दल एक निर्णय घेण्यात आला. आणि मग त्या निर्णयामध्ये जे पवित्र शास्त्र आधारित जो योग्य निर्णय लागला, नाही का, ते निर्णय पौलाने आणि त्याच्या सहकर्म्यांनी मंडळीला शिकवले. आणि तेच यांना सुद्धा शिकवले एक परराष्ट्रीय नात्याने. आता तुम्ही नक्कीच रक्तमांसाचे तुम्ही अब्रामाची लेकरं नाहीत, परंतु विश्वासाने ख्रिस्तामध्ये अब्रामाची लेकरं झालेले आहेत. परंतु तुमचं जे जुनं जीवन आहे ते आता या ख्रिस्ती जीवनामध्ये असू नये. जसं 15 अध्याय वचन 29 मध्ये पहा, तिथे सांगितलं की मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी, जार कर्म ही तुम्ही वर्ज करावी, जसं अध्याय 15 मध्ये, नाही का, प्रेषितांची कृत्येमध्ये. मग नंतर कुटुंबाबद्दल पौलाने इफिस 5व्या अध्यायामध्ये बोध केलेला आहे. त्यानंतर गलती करास पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये देहाची कर्म काय आहेत, आत्म्याची कर्म काय आहेत, त्याबद्दल पौलाने सांगितलेलं आहे. कलसे करास पत्र पहिला अध्याय, तिमथी त्याचा पहिला अध्याय वचन 15 मध्ये आपण पाहतो की जिथं जे ईश्वर वैज्ञानिक जे सत्य आहे ते सांगण्यात आलेलं आहे. जिथं ख्रिस्ती येशू पापी लोकांना तारण्यात जगात आला, हे वचन विश्वसनीय आहे व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. फिलिppe 2:6 ते 11 मध्ये सुद्धा अनेक ईश्वर वैज्ञानिक सत्य त्यांनी सांगितलं. तर थोडक्यात आपण जर या सर्व पुस्तकांचा अभ्यास केला बारकाईने, तर पौलाने काय शिकवलेलं आहे प्रत्येक वेळी, याच्यापेक्षा दुसरं नाही शिकवलं त्यांनी काहीच. आणि नक्कीच तेच थेसलोनिकातील मंडळी सुद्धा त्यांनी शिकवलं. आणि तो म्हणतो की तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतलेलं आहे, तुम्ही ऐकत आलेले आहात. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की नक्कीच त्यांनी ऐकून घेतलं. त्या मंडळीला माहित आहे की देवाला कसं संतोष व्हावं, कारण त्यांनी थेसलोनिकाकारांनी काय केलं, पौलाकडून, त्याच्या सहकर्म्यांकडून ऐकलं, त्यांचं जीवन त्यांनी पाहिलेलं होतं. मग एवढंच नाही, तर आपल्याला पाहायला भेटतं की पौल पुढे म्हणतो की तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात. दुसरी गोष्ट पहा, तुम्ही ऐकून घेतलं आणि आता त्याप्रमाणे वागत आहात. मग इथं पावलाला पुढे जायची काय गरज आहे? का बरं? पौल हे बोध करत आहे.
पावलाची इच्छा आहे की तुम्ही आता तिथंच तसंच थांबून राहू नये. ख्रिस्ती जीवन जे आहे ते फक्त एका अशा विशिष्ट टोकापर्यंत येऊन थांबणं नाहीये, तर ती वृद्धी अधिक दिवसेंदिवस जोपर्यंत ख्रिस्त येत नाही, जोपर्यंत आपण कबरेकडे जात नाही, तोपर्यंत दिवसेंदिवस होणं गरजेचं आहे. कुणी असं म्हणू शकणार नाही, की मी परिपूर्ण झालो. मी तरुण होतो, नक्कीच म्हातारा होईल आणि इतका जखड म्हातारा होईल, की मला चालता येणार नाही, मला काहीच करता येणार नाही. कदाचित माझी बुद्धीही निघून जाईल. नक्कीच ह्या सगळे बदल घडून जातील. तो प्रौढ प्रौढ माझ्या जगिक विचाराने आणि सर्व गोष्टींनी मी कदाचित प्रौढ दिसेल. परंतु ज्यावेळेस आपण धार्मिकतेच्या गोष्टीबद्दल विचार करतो, आध्यात्मिक प्रौढतेबद्दल विचार करतो, तर ही अशी प्रौढता आहे, ती आपल्याला कबरेपर्यंत जाईपर्यंत ही दिवसेंदिवस उत्तरोत्तर वाढत गेली पाहिजे. कारण मी जितक्या कबरेच्या जवळ जातो, मी जितकं अधिक अधिक माझं वर्ष वाढत आहे, जितकं मी दिवसेंदिवस वाढत आहे प्रभूमध्ये, तितकीच मला अधिक भूक त्याच्याबद्दल लागत आहे. कारण पौल जो आहे, आपल्याला पाहायला भेटतं, की त्याच्या एका पत्रामध्ये अगदी स्पष्ट म्हणतो, की आता आम्हाला अंशतः कळतं म्हणे, अंशतः दिसतं, परंतु असे दिवस येणार आहे जिथे आम्ही स्पष्ट पाहू, प्रखर पाहू. पौल माहितीये का त्यावेळेस म्हातारा होता. आणि तरी तो म्हणतो अंशतः दिसतं. कितीही ख्रिस्ती व्यक्ती, कितीही वर्ष झाले, किती तो मुळावलेला असला वचनामध्ये, तरी त्याला उत्तरोत्तर वाढण्याची तितकीच गरज आहे. तितकीच गरज आहे. कारण आपली बुद्धी मर्यादित आहे. आपले विचार मर्यादित आहे. सर्व काही मर्यादित आहे. आपण अजून या पापी देहात आहोत आणि आपल्याला नेहमी, नेहमी, नेहमी प्रभूच्या कृपेत वाढणं गरजेचं आहे. ज्ञानात वाढणं गरजेचं आहे. आपल्या कृतीतून ते दिसणं गरजेचं आहे. आपण दिवसेंदिवस त्या पूर्णतेकडे वाटचाल करत आहोत. मग विशेष करून तो म्हणतो की तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात. तिथेच तो थांबत नाही, नाही का? कारण त्याला माहित होतं की वचन 3 मध्ये, अध्याय 1 वचन 3 मध्ये त्याने अगोदरच त्यांच्याबद्दल देवाचे आभार मानले. कारण तो म्हणतो की मी तुमचं विश्वासाने केलेलं काम, प्रीतीने केलेले श्रम आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वरच्या आशेमुळे धरलेला धीर त्याने ऐकलेला आहे, नाही का? वचन 6 मध्ये आपण पाहतो की तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारलं आणि प्रभूचे अनुकरण करणारे, आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे तुम्ही झाला. वचन 7 मध्ये तो म्हणतो, अध्याय 1, आशेने मासिदोनिया व अखिया यातील सर्व विश्वास ठेवणारे यांना तुम्ही आदर्श झालेला आहात. वचन 8 मध्ये तो म्हणतो, मासिदोनिया व अखया व तुमच्याकडून, विशेष करून ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे. इतकंच केवळ नव्हे, तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरलेले आहे. म्हणजे पहा, ते वागत आहेत, परंतु पावलाची इच्छा आहे तिथंच तुम्ही थांबू नये. तर तिसरी गोष्ट काय आहे? त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. येथून आपल्याला हे पाहायला भेटत आहे, तिसरी महत्वाची बाब म्हणजे तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. आपली आध्यात्मिक वाढ दिवसेंदिवस होणं गरजेचं आहे. त्या अगोदर देवाला संतोष होईल असं जगत होते, नाही का? जगत नव्हते अशी गोष्ट नाही, कारण तो म्हणतो तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात आत्ताही. पण तो म्हणतो पौलाची वृत्ती, त्याचं त्याचं दयाळू पण पहा, विचारशील त्याची बोलणं पहा, की त्यांची आध्यात्मिक वृद्धी व्हावी. त्यांनी इथं समाधानी होऊ नये, त्यांनी अधिक प्रभूमध्ये वाढण्यासाठी झटावं. इथे वृद्धी हा जो शब्द आहे ना, वृद्धी हा शब्द, त्याचा अर्थ जर आपण पाहिला ना, तर याचा अर्थ हा आहे की पौलाच्या साठी प्रथम प्राधान्य होतं की विश्वासणाऱ्या या नात्याने थेसलोनिका येथील मंडळी जे आहे त्यांनी अधिक अधिक प्रभूमध्ये वाढावं. विश्वासणाऱ्यांची देवाला जाणून घेण्याची जी इच्छा आहे, नाही का, त्यामध्ये दिवसेंदिवस अधिक प्रगती व्हावी आध्यात्मिक रीतीने. जसा स्तोत्रकर्ता जो आहे, स्तोत्र 42 वचन 1 मध्ये म्हणतो, हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. तिचं पाण्यासाठी लुलपणं हे किती अधिक आहे, किती भयंकर आहे.
आणि किती मोठ्या प्रमाणात आहे. तशा प्रकारे दिवसेंदिवस आपली भावना आणि आपले विचार व्हायला पाहिजे. सर्व विश्वासणाऱ्यांसाठी देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न हा आध्यात्मिक वाढीचा मूलभूत घटक आहे, नाही का? प्रभूमध्ये वाढणं म्हणजे फक्त मला जेवढं समजलंय बस. अनेकांना वाटतं मला सुवार्थ माहित आहे, बस मला त्याच्या पुढे नको. मला जितकं माहित आहे बस तितकंच मला पाहिजे, त्याच्या पलीकडे मला नकोय. पण नाही, देवाच्या प्रियलेकरांनो, ख्रिस्ताची मंडळी या नात्याने, ख्रिस्ताची वधू या नात्याने आपण दिवसेंदिवस त्याच्या वचनाने सजणं गरजेचं आहे. कारण तो वर ज्यावेळेस महान वैभवाने येईल, त्यावेळेस त्याची वधू म्हणून आपण सुरकुते विरहित आणि डाग विरहित त्याच्या समोर सादर होऊ. कधी आणि कसं हे शक्य आहे? आपली उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. जर बायबल बद्दल आपल्याला अधिक माहिती आपण कदाचित आपल्याला माहिती असेल, कदाचित आपण अनेक आध्यात्मिक कार्यामध्ये भाग घेत असतो, जसं प्रार्थना करणं, साक्ष देणं, सेवा करणं, नाही का? पण ह्या सर्व गोष्टींमध्ये जर देवाला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची जर आपल्याला इच्छा नसेल आणि जर ह्या गोष्टी देवाला वैयक्तिक रीतीने आपण जाणून घेण्याच्या इच्छेशी जोडलेल्या नसतील, तर ते ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांची आध्यात्मिक वाढ कधीच घडणार नाहीत. आपलं कोणतंच ज्ञान आपल्याला खऱ्या रीतीने त्यासाठी उभं करणार नाही. म्हणूनच आपल्याला नेहमी देवाबद्दल आपण आसुसलेले असलं पाहिजे. योहान 15 आणि वचन 4 आणि 5 मध्ये सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो व मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येणार नाही. मग ही वृद्धी कशी आहे? पहिली योहान आणि वचन 2 मध्ये, अध्याय 2 वचन 12 ते 14 मध्ये जसा पहा, योहान म्हणतो नाही का, मुलांनो मी तुम्हाला लिहितो कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा मिळालेली आहे. वचन 13, बापांनो मी तुम्हाला लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो मी तुम्हाला लिहितो कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो मी तुम्हाला लिहिले आहे कारण तुम्ही पित्याला ओळखता. बापांनो मी तुम्हाला लिहिले आहे कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो मी तुम्हाला लिहिले आहे कारण तुम्ही बलवान आहात. तुमच्या ठाई देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. इथं योहान जो आहे विश्वासणाऱ्यांच्या आध्यात्मिक वाढीच्या 3 पायऱ्या स्पष्ट करतोय बघा. इथं सगळ्यात पहिलं वचन 12 मध्ये तो लहान मुलं म्हणून बोलतो की मुलांनो तुम्हाला पापांची क्षमा झाली आहे हे माहीत आहे. तो मग तरुणांना बोध करतो, तरुणांनो तुम्हाला सर्व ते तत्व आता माहित आहे आणि म्हणून सैतानाच्या खोट्या कुयुक्त्या विरुद्ध ते मजबूत आहेत, तुम्ही उभे आहात, नाही का? तो म्हणतो वडिलांनो आता केवळ तुम्हाला तत्वच माहित नाही, तर तुम्हाला तो सार्वकालिक देव सुद्धा माहित आहे. आणि हेच तर प्रत्येक विश्वासणाऱ्याचं ध्येय असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच देवाचे प्रिय आपण या नवीन भागाला सुरुवात करत असताना हा व्यवहारिक उपदेश आहे आणि त्याचा परिचय देणारी 2 वचनं आहेत, जे आपल्याला याची आठवण करून देत आहे की आपण देवाला संतोषविण्याकरिता कसं जगू शकतो. तर पौल सांगत आहे, ते ऐकून घेतलेलं आहे. म्हणजे प्रेषित शिक्षणाबद्दल आपण पाहतो. हे कसं शक्य आहे? आपण नक्कीच ऐकलंय, परंतु ते आपल्याला नेहमी ऐकणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण वागतो, परंतु त्यामध्ये आपल्याला उत्तर वाढणं गरजेचं आहे. आणि म्हणून जे आपण ऐकतो ते आपण तिथंच सोडून देऊ नये, तर त्याप्रमाणे दिवसेंदिवस आपण वाढावं. ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य त्यावर आपण दिवसेंदिवस मनन करावं. नेहमी नेहमी आपण देवाचं वचन ऐकावं, वाचावं. नाही का, देवाने दिलेली जी कृपेची साधनं आहे, अ, त्या त्याचा उपयोग नेहमी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी व्हायला पाहिजे, नाही का? आणि मग जशी त्याने त्याचं आपल्याला पाहायला भेटतं की त्याचा आत्मा आपल्या हृदयात राहतो.
त्याचं अद्भुत वचन त्याने आपल्याला दिलेलं आहे. अ, आपल्याला त्यांनी मंडळी दिली. त्या मंडळीमध्ये आपल्याला त्याने एकत्रित केलेलं आहे. त्याची लेकरं म्हणून. तर किती महान गौरव हा आपला प्रभू आहे आपला. तर पहा, आपल्यामध्ये कोणती लायकी पात्रता नसताना ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला त्याची लेकरं केलेलं आहे. आपल्याला जितकं ज्ञान आहे तितकंच ऐकून तिथं सोडून देऊ नये. तर त्याची इच्छा आहे की तुम्ही जगत आहात, चांगली गोष्ट आहे. परंतु उत्तर तुमची वृद्धी व्हावी. तर या आपण आपल्या स्वतःच्या मनाकडे झोकून पाहूया आणि प्रभूला विनंती करूया. कदाचित मी 20 वर्षापासून ख्रिस्ती म्हणून आहे. कदाचित 30 वर्षापासून मी ख्रिस्ती म्हणून आहे. कदाचित मला 5 वर्ष झाले असतील. मी प्रभूमध्ये वाढत आहे. परंतु काय माझी स्थिती कशी आहे? मी ज्या दिवशी ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्या पहिल्या वर्षी माझी स्थिती जशी होती, तशीच स्थिती आजही आहे का? का मी दिवसेंदिवस जसे दिवस जात आहेत, जसं मी वयाने वाढत आहे, जसं मी प्रभूच्या वचनात वाढत आहे, तसं उत्तरोत्तर माझी आध्यात्मिक वृद्धी होत आहे. मला विचार करण्याची गरज आहे आपल्याला आणि प्रभूकडे मागण्याची गरज आहे. त्याला विनंती करण्याची गरज आहे. पण येणाऱ्या आठवड्यामध्ये कशा प्रकारे प्रभूला संतोषविण्यासाठी जगावं, त्याबद्दलचे जे विविध बोध पाऊल करत आहे, त्यावर आपण मनन करणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया आणि आपण प्रार्थना करणार आहोत. जर